19 जून. मी कोणीतरी आहे ही देहबुद्धी परमार्थाला घातकच. पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला की जगातील सर्व दुःखाचे मूळ देहदुःख व पैशाची टंचाई ह्यात मुख्यतः साठविलेले आहे. या दोन गोष्टीत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले व त्या दृष्टीने विचार सुरू झाला. पैशाचा विचार करता असे दिसले की आपण लंगोटी घातलेली, जवळ पैसा नाही व त्याचा लोभही नाही. आता दुसऱ्याला पैसा द्यायचे म्हटले म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केला पाहिजे, तरच तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल. नंतर पैसा मिळविणे व त्याच्यानंतर तो गरजवंताला देणे, पण हे करणे वाटते तितके सोपे नाही. कारण दुसऱ्याला देण्याकरिता पैसा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला, तोच लोभ तो पैसा सोडताना आपल्या आड येईल व दुसऱ्याला पैसा देण्याची बुद्धी मारेल. म्हणजे परिणाम असा होणार की दुसऱ्याला पैसा तर देता आला नाहीच, पण आपल्या ठिकाणी मात्र नसलेला पैशाचा लोभ उत्पन्न झाला. ह्यात दुसऱ्याचे काम तर नाहीच आणि स्वतःचे मात्र नुकसान झाले. दुसरी बाब देहदुःखाची. ज्याची देहबुद्धी मेलेली आहे त्याला दुसऱ्याच्या देहदुःखाची जाणीव होऊ शकत नाही. म्हणजे दुसऱ्याचे देहदुःख नाहीसे करावे अशी बुद्धी होण्याकरिता स्वतःच्या ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागते. समजा इतकेही केले व दुसऱ्याचे देहदुःख निवारले तरी त्याला पुन्हा देहदुःख भोगावे लागणारच नाही असे कसे होईल? आज झालेली पोटदुखी बंद केली तरी कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजार येणारच नाही असे कसे होऊ शकेल? म्हणजे देहदुःख कायमचे टाळता येत नाही व पैसाही देता येत नाही. अशाने जगाला सुखी करता तर येत नाहीच, पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळे स्वतःची अवनती केल्यासारखे होऊन नुकसान मात्र पदरात पडते. म्हणून रामाची प्रार्थना केली की असल्या गोष्टी करण्याची शक्ती व बुद्धी मला देऊ नकोस. बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत. एक पैसा आणि दुसरे विद्या. दोन्हींपासून मी कोणीतरी आहे ही वृत्ती उत्पन्न होते व ती घातक असते. जगातील अत्याचार, अनीती, अधर्म, असमाधान या सर्वांचे कारण हे की मनुष्य जास्त लोभी झाला आहे. नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, अब्रूने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. देवासमोर पैसा ठेवताना आपण आपले पैशातील प्रेम त्याला अर्पण करतो ही भावना असली पाहिजे. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. तुम्ही घ्यावे नाम म्हणजे होईल तुमचे काम. जय श्रीराम.